बहिणीचा शोध घेत असलेल्या एका महिलेचा विनयभंग करून तिला बळजबरीनं दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तसेच जातीवाचक शिवीगाळ करून तिच्या लज्जेस बाधा पोहोचवल्याप्रकरणी कोळपेवाडी येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला तिच्या बहिणीचा शोध घेत असताना कोपरगाव तालुक्यातल्या सुरेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात उभी होती। त्यावेळी आरोपी योगेश कोळपे तेथे आला आणि तुझी बहीण सापडली का अशी विचारणा केली। महिलेनं नकारार्थी उत्तर दिल्यानंतर माझ्या गावात चांगली ओळख आहे, आपण तिला शोधू असं सांगत त्यानं महिलेला त्याच्या दुचाकीवर बसण्यास सांगितलं। महिलेने त्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्याशी लगट करत तुम्हाला आवडते, चल माझ्या घरी कोणी नाही, आपण घरी जाऊ असं म्हणत तिचा हात बळजबरीनं धरून तिला ओढत दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आलाय। तसेच कुणी पाहत नाही, मी कुणाला सांगणार नाही असं म्हणत आरोपीनं अश्लील वर्तन केल्याचंही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे। यापुढे महिलेने विरोध दर्शवल्यानंतर आरोपीनं तिच्या समाजाचा उल्लेख करून जातीवाचक शिवीगाळ केली तसेच तिच्या लज्जेस बाधा पोहोचेल असं वक्तव्य केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे। या प्रकरणी योगेश कोळपे राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती हे करतायत। दरम्यान कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी याविषयी अधिक सांगितले। कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 313/2026 हा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम 74, 352 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989च्या वेगवेगळ्या कलमानुसार हा गुन्हा दाखल आहे। याच्यातील जी पीडित महिला आहे ती तिच्या बहिणीचा सुरेवाडी परिसरामध्ये कोळपेवाडी परिसरामध्ये शोध घेत असताना शोध घ्यायला मदत करतो अशा पद्धतीनं हा जो आरोपी आहे त्याचं नाव योगेश कोळपे राहणार कोळपेवाडीचा, त्यानं तिच्याशी लगट केली। त्या महिलेनं त्या गोष्टीला नकार देताच त्यानं विनयभंग केला आणि तिच्या जातीवरून तिला अवमानकारक शिवीगाळ केली। अशा पद्धतीचा हा गुन्हा आहे। गुन्हा रजिस्टर करून याचा पुढील तपास आम्ही करीत आहोत। आरोपीच्या अटकेबाबत आमचा पथक एक तयार केलेला आहे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आणि शोध घेत आहोत। एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।